नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका मिनी व्लॉग मध्ये। आजचा दिवस आपल्यासाठी खासच आहे, कारण आज आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आज आपण त्याच स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत। तर आज आम्ही निघालो होतो आपल्या शाळेत, द्रविड हायस्कूल वाई। पण शाळेच्या गेट मधून आत पाऊल टाकताच एक वेगळीच भावना मनात आली। हीच ती शाळा जिथे आपलं बालपण गेलं, जिथं मित्रांसोबत मस्ती केली आणि आयुष्यातल्या कितीतरी सुंदर आठवणी तयार झाल्या। आणि आज मात्र त्याच शाळेत माजी विद्यार्थी म्हणून उभं राहणं हीच एक वेगळीच भावना होती। समोरच्या विद्यार्थ्यांना पाहताना अक्षरशः आपल्या शाळेचे दिवस डोळ्यासमोर उभे राहिले। मन थोडं भावुक झालं आणि जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या। त्यानंतर सुरू झाला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम। ध्वजारोहण झालं आणि संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेलं। शाळेतील विद्यार्थ्यांची सुंदर कवायत आणि एनसीसीच्या छात्रांनी केलेल्या शिस्तबद्ध संचलनामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली। सगळ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अगदी उत्साहात आणि सुंदर पद्धतीने पार पडला। कार्यक्रमानंतर जुन्या मित्रांना भेटलो, थोड्या गप्पा झाल्या, जुन्या आठवणी निघाल्या आणि खरंच तो वेळ खूप खास होता। शाळेचा कार्यक्रम छान पार पडल्यानंतर आता आम्ही निघालो होतो हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा। स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित पदयात्रेत सर्व धारकरी बंधू मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते। भगवा ध्वज, जयघोष आणि सर्व धारकऱ्यांचा उत्साह, संपूर्ण वातावरणच एकदम जोशपूर्ण झालं होतं। सर्वांनी मिळून कार्यक्रम अगदी आनंदात आणि उत्साहात पूर्ण केला। आणि मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर आठवणी घेऊन संपला। शाळेच्या जुन्या आठवणींपासून ते पदयात्रेपर्यंत आजचा दिवस खरंच मनात कायमचा लक्षात राहील। जय हिंद, जय श्रीराम। असाच प्रेम आणि सपोर्ट कायम ठेवत राहा आणि अशाच नवीन ब्लॉग साठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।